नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे। लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज शहर पोलीस ठाण्यात गणेश उत्सव पूर्व बैठक डीजे डॉल्बी लाईट सिस्टीमवर मार्गदर्शन। आगामी गणेशोत्सव 2025 काळात शांतता नियमबद्धता आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी मिरज शहर पोलीस ठाण्यात डीजे डॉल्बी साऊंड सिस्टीम लाईट सिस्टीम मालक चालक व ऑपरेटर यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत सुमारे 45 ते 50 डीजे व लाईट संचालक उपस्थित होते। या बैठकीत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तसेच शासनाच्या लेझर लाईट बंदी आदेशानुसार नियम पाळण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात आले। स्पीकर सिस्टीम वापर करताना केवळ संबंधित परवाना धारकांकडूनच आणि परवान्याच्या मर्यादेनुसारच स्पीकर लावण्यात यावेत असे स्पष्टपणे सांगण्यात आले। नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला। या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांनी मार्गदर्शन करताना कायद्यानुसार उत्सव साजरा करण्याचे आवाहन केलं। त्यांच्यासह मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पुजारी व पोलीस उपनिरीक्षक श्री सोलनकर हेही उपस्थित होते। गणेश उत्सवात डॉल्बी डीजे आणि लेझर लाईटमुळे नागरिकांना अडथळा होणार नाही यासाठी खबरदारीची भूमिका घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं। या वर्षीचा गणेशोत्सव हा डॉल्बी मुक्त मिरज गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे मिरज शहरातील जे 40 ते 45 डॉल्बी धारक डॉल्बी चालक मालक तसेच रोषणाई करणारे हजर होते त्यांना या पद्धतीने सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत। गेल्या वर्षी 2024 मध्ये जवळपास 41 मंडळांवरती ध्वनी प्रदूषणाची कारवाई करण्यात आली आहे। त्याचे खटले या कायदेशीर प्रक्रियामध्ये प्रोसेसमध्ये आहेत। या वर्षी अशा प्रकारे कोणती कारवाई करण्यास भाग न पाडण्याकरता आम्ही यापूर्वीच गणेशोत्सवाच्या अगोदरच डॉल्बी धारकांची मीटिंग घेऊन या गणेशोत्सवामध्ये कोणत्याही प्रकारे डॉल्बी लावू नये किंवा ध्वनीची मर्यादा ही माननीय न्यायालयाने जे ठेवलेली आहे त्याप्रमाणे असावे हे सांगण्यात आलेलं आहे। हे सांगण्याचं कारण एकच आहे, यापूर्वी आम्ही जी ज्येष्ठ नागरिकांची मीटिंग घेतलेली आहे तसेच मिरज शहरातील जे रहिवासी आहेत त्यांची पण मीटिंग घेतली आहे। त्यांच्या मागणीप्रमाणे की हे जे उत्सवामध्ये डॉल्बी वाज लागतात त्याचा आवाज खूप प्रखर असतो, त्यामुळे जे वयस्कर लोक आहेत, आजारी लोक आहेत, विद्यार्थी वर्ग आहेत यांना याचा खूप त्रास होत आहे। त्याच्यामुळे याच्यावर कुठंतरी बंधन येणं गरजेचं आहे। या मागणीनुसार आम्ही यावर्षी मिरजचा गणेशोत्सव हा डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांचं सहकार्य त्यामध्ये असणं गरजेचं आहे, तरच आपण ही गोष्ट करू शकणार आहोत।